3.5 मुहूर्तापैकी एक असलेला दसरा अर्थात विजयादशमी या विजयादशमीच्या निमित्तानं खरं तर राज्यभरात असेल किंवा देशभरात उत्साहाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळते। विशेष म्हणजे दसऱ्याच्या निमित्तानं अनेक नागरिक जे असतील ते सोने खरेदीसाठी जास्त पसंती देतात। आपण सध्या ज्या ठिकाणी सोने विक्री केली जाते या सोन्याच्या दुकानामध्ये आपण मात्र सध्या सोन्याचे जे भावातनी जे सीमोल्लंघन केलं आहे याचा थेट परिणाम सध्या या विक्रेत्यावर दिसत आहे। जवळपास 24 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅम सोन्याचे भाव जे आहे ते 1,21,000 रुपये झाले आहेत आणि चांदीचा जो भाव आहे 1 किलोचा तो 1,51,000 रुपये झाला आहे। खरं तर भाव प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तर याचा थेट परिणाम सध्या खरेदी करण्याचा दिसत आहे की आज दसऱ्याचं निमित्त आहे। दसऱ्याच्या निमित्तानं अनेक नागरिक यासाठी सोने खरेदी करण्यासाठी गर्दी केलेली सुद्धा जर दुकानामध्ये पाहायला मिळत असतं। मात्र सध्याचं चित्र आहे ते वेगळं आहे। तर सोन्याच्या सराफाच्या दुकानामध्ये सुद्धा नागरिक प्रतिसाद जो आहे तो सध्या सोने खरेदीमध्ये किंवा चांदी खरेदीमध्ये दिसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर सोन्याचे विक्रेते आहेत ते आपल्यासमोर आहेत। सोनं चांदीचा भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। हे जे गेल्या काही दिवसापासून भाव वाढत गेले, अनिश्चितता जास्ती आहे आणि त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम आहे की वाढतोय का कमी होतोय। त्यामुळे आज 3.5 मुहूर्त आहे विजयादशमीचा। दसरा हा सगळ्यात उत्कृष्ट मुहूर्त आहे आणि सकाळपासून 8 वाजल्यापासून गिऱ्हाईक खरेदी करायला लागलेले आहे। पण क्वांटिटी वाईज थोडी कमी होईल पण अमाऊंट वाईज तेवढीच होईल गेल्या वर्षीप्रमाणे। आणि चांदीला तर पण सुद्धा पुष्कळ चांगली मागणी आहे कारण लोकांच्या मनात एक असे अफवा जे लोकांच्या मनात गेली आहे की चांदी भाव तो 2 लाख होणार वगैरे, सोनं 1.5 लाख होणार। त्यामुळे सध्या प्रायमरी चांदी म्हणजे बार घेण्याचं एक प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि सोन्याचे याच्यात कॉईन आणि बार घेण्याचे प्रमाण वाढलेलं आहे। तर म्हणजे दसरा तुम्ही जी पहिल्यासारखी गर्दी पाहिजे ती यावर्षी दिसणार नाही, परंतु अमाऊंट वाईज पाहिलं गेलं तर या भाववाढीमुळे इक्वलच्या पेक्षा जास्त होईल। सर आता जे सोन्याचे जे भाव आहे स्थिर मला जे ट्रम्पचं टॅरिफचं जे भांडण चाललेलं आहे त्यांनी जे टॅक्सेस 50% जे केलेले आहेत त्यामुळे तो एक जगात एक अस्थिरता निर्माण झालेली आहे, सगळं वाद निर्माण झाला आहे। दुसरं अजून 2 देशामधलं 3 देशामधलं युद्ध थांबलेलं नाही, याचा थेट परिणाम होतो। आणि काय झालं या युद्धाच्या भीतीमुळे, महायुद्धाच्या भीतीमुळे प्रत्येक देश सोनं खरेदी करायला लागलेलं आहे कारण त्यांची करन्सी कामाला येणार नाही आहे। तर त्यांचे जे सोनं युद्धाच्या वेळेला शस्त्र खरेदी करण्यासाठी वगैरे यासाठी ती कामाला येऊ शकतात। म्हणून हे सोनं सप्लाय इतर देशामध्ये वाढलं आहे। आणि चौथं कारण जे आहे आपला भारतीय जो करन्सी आहे त्याचं मूल्य घटत चाललेलं आहे। आज 88च्या आसपास सगळं चाललेलं आहे। जे रुपया वीक झाला तर आपल्याला पैसे जास्त मोजावे लागतात, त्यामुळे तो एक सोन्याच्या भावामध्ये फरक पडतो आणि जो येण्याचा खर्च वगैरे तोही वाढलेला आहे। नंतर खालीपर्यंत खोलपर्यंत गेल्यामुळे प्रोडक्शनचा खर्च वाढलेला आहे। परंतु जर युद्ध आणि टॅरिफचं युद्ध थांबलं आणि बाकीचं तर एखाद वेळेला थोडाफार चेंजेस होण्याची शक्यता आहे आणि आली तर 1 लाखापर्यंत येण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण नाही थांबलं त्याच्यापेक्षा वर जाण्याची पण शक्यता आहे। आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे साहजिकच याचा थेट परिणाम जो आहे तो सोने असेल किंवा चांदी यांच्या भावावरती परिणाम झाला आहे। मात्र दरवर्षी ज्या प्रमाणामध्ये सोने खरेदी करण्यासाठी नागरिक येत असतात यावर्षी मात्र त्या इतक्या प्रमाणात या ठिकाणी खरेदी करताना दिसत नाही। साहजिकच आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या घडत आहेत त्यामुळं हे जे भाव आहेत ते वाढलेले आहेत। कदाचित या सर्व गोष्टी चालूच राहिली तर भाव यापेक्षाही जास्त वाढू शकतात किंवा कदाचित कमी पण येऊ शकतात अशी प्रतिक्रिया जी आहे ते सोन्याचे विक्रेते आपल्याला देताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राव सोबत लक्ष्मण जाधव, यूनियन मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।